देसाई ने डिजिटल जनगणना 2027 अभियान का शुभारंभ किया और स्वयं स्वगणना पोर्टल पर जानकारी भरकर प्रक्रिया की शुरुआत की। उन्होंने अपने निवास कोयना दौलत में इस डिजिटल पहल को शुरू करते हुए नागरिकों से इससे सक्रिय भागीदारी की अपील की है। इस दौरान उन्होंने बताया कि 1 मई से 15 मई तक नागरिक ऑनलाइन जानकारी भर सकते हैं और यह प्रक्रिया विकास योजना के लिए बेहद महत्वपूर्ण है। मंत्री ने कहा कि जनगणना केवल आंकड़े नहीं बल्कि भविष्य की योजना का आधार है, इसीलिए सभी लोग इसे सहयोग करें। 15 मे जनगणनेचा पहिला टप्पा स्वगणना करण्यासंदर्भात शुभारंभ सातारा जिल्ह्याचा आज या ठिकाणी झाला। माननीय जिल्हाधिकारी महोदय त्यांचे सगळे प्रगणक आणि जी काही यंत्रणा आहे त्यांना घेऊन माझ्या स्वतःपासूनच तिने आज सुरुवात केली। त्यांना स्वतः आज आपलं नाव, फोन नंबर, पत्ता, घराची सगळी माहिती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे। एक चांगला राज्य सरकारने उपक्रम केलेला आहे आणि 15 दिवसानंतर परत एकदा म्हणजे समजा ते व्हेरिफिकेशनसाठी आपल्याकडे येणार आहेत घरात आणि त्यावेळी जर काय समजा आज भरलेल्या माहितीमध्ये कारण ती ऑनलाईन माहिती आहे, OTP नंबर लगेच त्याला येतो, त्याचा आपल्याकडे येतो, ती माहिती कन्फर्म सरकारच्या ऑनलाईन ॲपवरती लगेच जाते। तरी सुद्धा 15 दिवसानंतर जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये बारीक चेंजेस करायचे असतील तर ती सुद्धा प्रोव्हिजन त्याच्या या जनगणनेमध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे। तर मी आज स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेतला। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावरच्या सगळ्या यंत्रणा त्याच्यासाठी सक्रिय केलेल्या आहेत। तर मी जिल्हावासियांना आजच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून विनंती करतो, आवाहन करतो की जेव्हा जेव्हा आमचे सगळे अधिकारी कर्मचारी या संदर्भातली माहिती घेण्यासाठी नागरिकांच्या घरामध्ये येतील किंवा घरी आपल्याला भेट देतील तेव्हा सहकार्य सगळ्यांनी करावं। हे राष्ट्रहिताचं काम आहे। आपली सगळ्यांची अपडेट माहिती आधुनिक म्हणजे जी काही अपडेटेड माहिती आहे ती सरकारच्या प्रणालीवर असली पाहिजे। म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग घ्यावा। प्रशासनाची तयारी या बाबतीत सगळी पूर्ण झालेली आहे। आज त्याचा शुभारंभ माझ्या स्वतःच्याच माहिती संकलित करून ती ॲपवरती डाउनलोड करून या ठिकाणी आपण केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः माझ्याकडनं माहिती भरून घेतली आणि चांगला उपक्रम आहे। जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा असा मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। आता दुसरे विषय